औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा. सरकारने औरंगजेबची कबर काढावी, नाहीतर आम्ही बाबरीप्रमाणे उद्ध्वस्त करू. बजरंग दल आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबच्या कबरीच्या सुरक्षेमध्ये वाढ. 1 एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात. उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. विविध प्रकल्पांवर गौतम अदानींची फडणवीसांसोबत चर्चा. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे 4,000 कोटी वळवले. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. तर माझ्या विभागाचे पैसे घेताना माझी संमती तरी घ्यायला हवी होती. शिरसाटांकडून खंत व्यक्त. पतीवर खोटा गुन्हा दाखल. रानडुक्कर पकडण्यासाठी ढाकणे घेऊन गेले. खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया. तर रील्स बनवण्यासाठी मुकादमाकडून पैसे आणल्याचाही दावा. राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या दुपारी बैठक. विधान परिषदेच्या एका रिक्त पदासाठी 75 इच्छुकांचे अर्ज. जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर. उद्या होणाऱ्या बैठकीत एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. नांदेड नागपूर महामार्गावर कारची ट्रकला धडक. अर्धापूरहून नांदेडला जाणाऱ्या कारची डिवायडर ओलांडत ट्रकला धडक. भीषण अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. फास्टॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट रोख रक्कम द्यावी लागणार. 64 माओवाद्यांचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना तेलंगणा सरकारकडून प्रत्येकी 25,000 रुपयांची मदत. मुंबई इंडियन्सने दिल्लीवर विजय मिळवत दुसऱ्यांदा पटकावलं WPLचं जेतेपद. मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 8 धावांनी विजय.